शिवसेना पक्ष फुटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय। शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर स्थापन झालेले सरकार हे अवैध स्वरूपाचे आहे, शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत असं सिब्बल न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत। शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं याविषयी ही सुनावणी सुरू आहे। दरम्यान याच सुनावणीमध्ये सिब्बल यांनी पक्षाच्या संघटनेचा संदर्भ घेत निवडणूक चिन्ह आणि शिवसेना पक्ष हा ठाकरे यांचाच आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। आपल्या युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला विधिवत राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली होती। बाळासाहेब ठाकरे हे पक्ष प्रमुख होते। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली। त्यांनी पक्ष घटनेच्या कलम 11 अंतर्गत 3 उपनेत्यांची नियुक्ती केली। याबाबतची माहिती नियमानुसार निवडणूक आयोगाला देण्यात आली होती। आम्ही आयोगाला पक्ष घटनेतील संबंधित कलमाचाही उल्लेख केला होता। मात्र 2018 मध्ये निवडणूक आयोगाने आमच्याकडे ती पक्ष घटना उपलब्ध नसल्याचं सांगितलं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली। त्यांनी एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून नियुक्ती केली। विशेष म्हणजे ज्या पक्ष घटनेच्या आधारे या सर्व नियुक्त्या झाल्या त्या पक्ष घटनेला दोन्हीपैकी कोणत्याही पक्षाने कधीही आव्हान दिलं नाही। सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना काही प्रश्न विचारले। 11 हे कलम जानेवारी 2013 मध्ये निवडणूक आयोगाला कळविण्यात आले होते का? तसेच या कागदपत्रावरील स्वाक्षरीची आपण पुष्टी करू शकता का? असा सवाल न्यायालयाने विचारला। याचं उत्तर देताना कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे हे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते। त्यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती। पक्ष नेतृत्वाने उमेदवार निश्चित केले आणि त्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यात आल्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या। त्यानंतरच्या निवडणुकाही 2013 आणि 2018च्या पक्ष घटनेनुसारच लढवण्यात आल्या। निवडणूक आयोगाला पक्ष घटना वैध आहे की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही। तरीही आयोगाने या मुद्द्यावर निर्णय देत संबंधित पक्ष घटना आपल्या नोंदीत नसल्याचं सांगितलं। असा महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला। दरम्यान 2019 ते 2022 या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते। त्या काळात 2013 किंवा 2018ची पक्ष घटना अस्तित्वात नाही किंवा वैध नाही असा मुद्दा त्यांनी कधीही उपस्थित केला नव्हता। मग निवडणूक आयोग ती पक्ष घटना स्वीकारणार नाही असं कसं म्हणू शकतो? असा महत्त्वाचा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे आता काय होणार? सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।